नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी साताऱ्यातून आहे। साताऱ्यात शरद पवार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत। माजी खासदार प्रतापराव जाधवांचे नातू हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेत। यशराज भोसले हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणे यशराज भोसले आहेत। यशराज वाई खंडाळा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी करतायत। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील। प्रदीप, सुमित अगदी बरोबर आहे। तर प्रतापराव जाधव यांचे जे नातू आहेत त्यांनी आज शरद पवारांची पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयामध्ये भेट जी आहे ती घेतलेली आहे। वाई खंडाळा मतदारसंघामधून ते विधानसभेची निवडणूक जी आहे ती लढवण्यासाठी इच्छुक आहेत। वाई खंडाळा मतदारसंघामधले जे स्थानिक आमदार होते मकरंद पाटील ते खरं तर अजित पवारांसोबत गेले, त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये मकरंद पाटील यांच्या विरुद्ध नक्की उमेदवार कोण असणार याची चर्चा जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून होती। मात्र त्यांनी आज पुण्यामध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये राजकीय चर्चा जी आहे ती झालेली आहे। लवकरच यशराज भोसले जे आहेत ते शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। स्वतः शरद पवार हे वाई खंडाळ्यामध्ये जातील, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा जो आहे तो होईल आणि या मेळाव्यामध्ये जाहीर पक्ष प्रवेश जो आहे तो त्यांचा होणार आहे। मात्र आज शरद पवारांकडे त्यांनी मकरंद पाटील यांच्या विरोधामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जी आहे ती व्यक्त केलेली आहे। मात्र शरद पवारांकडून अजित पवारांसोबत गेलेले जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये विशेषतः लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळते। एक एक करून नेते जे आहेत ते शरद पवारांना भेटतायत, त्यामुळे अजित पवार यांच्या खरं तर आमदारांविरोधामध्ये शरद पवारांकडून एक नवीन रणनीती जी आहे ती आखली जाते आणि स्वतः यशराज भोसले यांनी भेट घेतल्यामुळे लवकरच त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश जो आहे तो होणार आहे। मात्र मकरंद पाटील यांच्या विरोधामध्ये शरद पवार पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।